मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटलांना शह देण्यासाठी अण्णा डांगे यांना भाजपमध्ये घेतलं। आता अण्णा डांगे यांच्या येण्याने सांगलीतील राजकीय वातावरण फिरलं असं वाटत होतं। याबाबत स्थानिक प्रतिनिधींशी आढावा घेतल्यानंतर असं समजतंय की डांगे यांच्यामुळे जयंत पाटील यांना फटका बसेल, पण तो फक्त 2 नगर परिषद निवडणुकीत, एक म्हणजे इस्लामपूर आणि दुसरं म्हणजे आष्टा नगर परिषद। कारण गेल्या 20 वर्षांपासून डांगे राष्ट्रवादीत होते, त्यांच्या मागे एक मोठा गट होता। धनगर समाजाचा चेहरा म्हणून डांगेंकडे पाहिलं जातं, त्यामुळे नाही म्हटलं तरी वाळवा तालुक्यातील 10 ते 15 हजार मतदार त्यांच्या मागे जातील। स्थानिक निवडणुकीत 10 ते 15 मते म्हणजे मोठा आकडा असतो, त्यामुळे इस्लामपूर आणि आष्टा नगर परिषदेतील राजकीय गणित फिरू शकतात, जिथे जयंत पाटील यांचा होल्ड आहे। पण याची दुसरी बाजू पाहिली तर डांगे यांनी आपल्या 2 मुलांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला, पण त्यांच्या पाठीमागे असलेली स्थानिक नेत्यांची फळी किंवा पदाधिकाऱ्यांनी मात्र डांगे यांना साथ दिलेली नाही, कारण त्यांना आपल्याकडे ओढून आणण्यात जयंत पाटील यशस्वी झालेत। त्यामुळे डांगे यांच्या रूपाने जयंत पाटील यांचा फक्त एक विरोधक वाढलाय। यापूर्वी नाना महाडिक असतील, विक्रम पाटील असतील, सदाभाऊ खोत किंवा आताचे विरोधक निशिकांत पाटील, हे सगळे जयंत पाटलांचे विरोधक। त्यात भर पडली ते डांगे यांची। यामुळे जयंत पाटील यांना अडचणी निश्चित येणार हे खरं असलं तरी आष्टा आणि इस्लामपूर नगर परिषद सोडता जत नगर परिषद निवडणुकीत पाटलांना कठीणाईचा सामना करावा लागू शकतो, कारण या तालुक्यातील गोपीचंद पडळकर हे आमदार आहेत, जे नेहमी जयंत पाटील यांच्या विरोधात रान पेटवत असतात। बाकी ठिकाणी विरोधकांची फळी बळकट झाली असली तरी कडेगाव नगरपंचायत, कवठे महाकाळ, खानापूर नगरपंचायत, तासगाव किंवा पलूस नगर परिषद विरोधकांना फारसा कब्जा करता येणार नाही, कारण या भागात जयंत पाटलांचं वर्चस्व आहे। त्या पाठोपाठ आर आबा यांचा मुलगा आमदार रोहित पाटील देखील त्यांच्या साथीला आहे, असं तरी सध्याच्या घडीला दिसतंय।